आणि आता मी इथे आमंत्रित करते ट्विंकल भोसलेजींना. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. स्टार प्रोडक्शनच्या आमच्या सर्व ट्विंकल भोसलेजी इथे आले आहेत. हेलो, गुड इवनिंग एवरीबॉडी, नमस्कार. थैंक यू सबको यहाँ पे आने के लिए. इतने बारिश के दिन में भी आप लोगों ने टाइम निकाला और यहाँ पर आए. आई होप आप लोग सब एंजॉय कर रहे हैं शो. तो प्लीज़ अब मैं जो हमारे मेन बैकबोन है, जो म्यूजिशियंस हैं, मैं उनको इंट्रोड्यूस करना चाहती हूँ. सो जिनके मीन्स आपके दिल में इनकी आवाज़ सुनती है तो सेम वे आपके तालियों इनको भी सुनना चाहिए. तो जैसे जैसे मैं नाम लूँगी तो आप लोग प्लीज़ ताली मारना. ओके. तो हमारे रिदम पे है मिस्टर दिलीप यादव जो है परकशन पे. देन वी हैव मिस्टर किशोर नागरे ऑन ऑक्टोपैड. ओके. वी हैव निखिल महाराव ऑन ढोल एंड ढोलकी. हमारे रोशन कामले जो रिदम संभालते हैं, हैंड सोनिक एंड ढोलक. हमारे एकदम यंगस्टर मिस्टर हरीश काका मोरे तुम्बा पे. इनके लिए तो बहुत ज़ोर से ताली बजाना, क्योंकि यहाँ पे जितने भी यंगस्टर्स इतने इंतज़ाज़िक से नहीं बजाते जितना वो बजाते हैं. तो प्लीज़ वंस अगेन एकदम ज़ोर से. And then we have the melody section. We have Ninad Matre, flute. Kshitij Sirshat, lead guitar. विशाल माली कीबोर्ड पे है. प्लीज़ जोरदार तालियां. यहाँ पे हमारे पास में एक यंगस्टर है जो यहीं पे उनके डैडी एक परकशन प्लेयर है मिस्टर दिलीप यादव. उनके बेटे हैं विनीत यादव. तो उनके लिए प्लीज़ जोरदार तालियां. ही इज़ लर्निंग, सो ही इज़ डूइंग अ गुड जॉब. एंड वी हैव अ वेरी ओन रुपेश खरात. उनके बारे में बोलना चाहती हूँ. आप लोग जो ये सॉन्ग्स आज इन्जॉय कर रहे हैं सब उसका सिलेक्शन है, उसकी हार्ड वर्क है, वे एवरीबडी इज़ एन्जॉइंग. एंड दिस शो इज़ इनकम्प्लीट विदाउट रुपेश खरात. सो बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर रुपेश प्लीज़. ही इज़ द बैकबोन ऑफ स्टार प्रोडक्शन एंड ही इज़ अ वेरी बिग हेल्प टू अस ऑल. सो साउंड पे हमारे महेश सावंत. ही इज़ ऑल्सो अ वेरी गुड मेंबर ऑफ स्टार प्रोडक्शन. हमेशा हमारे साथ देते हैं. And then we have Derek Pereira. Where is Derek? Camera. We have videographer पे है हमारे संदीप वगल. Your two assistants name? Vinayak Sawant and Anil Patil. Mr. Vinayak Sawant and Mr. Patil जो कैमरा पे है. Then I would like to thank my own star production team. Without this, the program was incomplete. Maithili Shenoy, come. Sandeep Vagal. Dipti Vagal. Dipti, come. Vijay Kamble. विजय कामले. रुपेश खरात. This is my strength of star production. So big round of applause for everybody. Without them it is incomplete, and without them I am incomplete. Oh my God, I forgot. The main backbone of this is Satish Parkar. Come on, Satish. Now my star production team is complete. So big round of applause again. I'm sorry. I would like to call upon Mr. Vaisham Pine also. And Sudhir Sinha sir. उनको लेके आओ ना स्टेज पे. Mr. Vaisham Pine. एक मिनिट फक्त बाई. मॅडम जबरदस्त आजचा प्रोग्राम आणि सगळ्यांच्या नथी मला आवडल्या. सो दल क्या है, खामोश जली को आग कहते हैं, बुझी को राख, और से बने बारूद को
ये ऑर्केस्ट्रा कहते हैं, ज़रा जोरदार ताली हो जा। ये कुठे गेले तुम्ही? क्या बात है, इनका नाम अकबर है। क्यों बोलो? 9 रत्न बैठे हैं, 1 2 3 4 5 6 7 8 9, और हमारा एक रत्न उधर बैठा है। तो मागचं पेमेंट बाकी है, देन मग हंस ना जरा। आइए दर्शकों, आपने ये फोटो निकाला, ताई ये फोटो काढला है सगळ्यांनी, जरा फोटो लो, सबको मिला? मिला कि नहीं? 1 मिनट, 1 2 3, कॉपी आ गई, देखो देखो इधर, दिखाओ इधर, खोल के दिखाओ, खोल के दिखाओ। ये सर्व तुम्हाला एक एक कॉपी आहे आणि ऑर्केस्ट्रा चालू, पण लाइव आपने लाइव किया, थैंक यू। लाइव बहुत अभी कम है, घुस जाओ लाइन में। 40 साल से कर रहा हूँ, अभी भी शो चालू है, लवकरच। मैथिली तुम्ही, आपण शर्मुगाला मोठा शो करतोय, दाखवता ना कॉपी? रेडी? इधर देखिए। अरे ये बाकी कितने कितने लोग हैं तुम्हारे? पक्का नहीं ना, बाकी सब आर्टिस्ट कितने? ये पकड़ो ना भाई, बोलो इधर कितने लोग हैं, बोलो। 10 ने टोटल, चलो 30 आया कॉपी, ये लो पकड़ो, और लो, सबको बांटो। हाय देख इथे बंद पडले, नवीन घेऊन द्याल का जरा, भरपूर झाले। क्या बात आहे। हे मी का वाटतोय की देवानी मला ऑर्केस्ट्राला मी 40 वर्ष 8000 शो केले, ही लाईन पुढे चालू राहण्यासाठी मी करतोय। सगळ्या ऑर्केस्ट्रावाल्यांनी या कराओकेवाल्याला राग आला, पण मला राग नाही आला, कारण त्यांनी चालू ठेवलं। हळूहळू म्युझिशियन यायला लागले, लाईव्ह व्हायला लागला। मी पण एक छोटं झाड लावलं होतं, मी पण रस्त्यावर शो केला होता, मला तिकडून एकदा बहुत हो गया, त्याच गल्लीत माझा मग सत्कार झाला। आपली हिंमत सोडायची नाही, शो चालू ठेवायचा। सुधीर सिन्हा, जरी माझी असलो मराठी गाणी मला बरी वाटली, कारण मी पण मराठी आहे। सुधीर खानविलकर, आपण कलाकारांनी कुठली जातपात मानायची नाही। असं असतं मग खान कसा आला खानविलकरमध्ये? का मी 2000 वर्षापूर्वी खानविलकर होतो, का हिंदू होतो, का मुस्लिम होतो? चला काय लफडं झाला, आमचा शो पहिला बंद होतो, आपण मानायचंच नाही। जर त्यांना सांगतं काय करायचं करा, पण आम्ही शो करत राहणार, आम्ही माणसं होणार, आम्ही हसवणार लोकांना, बस शब्द संपले। Thank you. And I would like to thank our anchor Sonali Patak. And here we have Mr. Vaisham Pine sir. और मेरे जो फर्स्ट शो के लिए भी वो आए थे यहाँ पे, और ये सेकेंड शो के लिए ऑल्सो ही इज कम, सो आई एम रियली थैंकफुल। थैंक यू सो मच। खरंच आणि तुम्ही दोघांना मी बोलतो आधी, मी तुमचा गुच्छ देऊन एक सेकंड फक्त। आणि एक आपल्या शोला नेहमी मदत करायला एक अशी व्यक्ती आहे, प्लीज साहेब, कस्टम ऑफिसर आलेत, नुकतेच रिटायर झाले। त्यांनी असं ठरवलं की प्रत्येक ऑर्केस्ट्राला ते मदत करायला तयार आहेत। जरा जो ताई यांचा पण एक सत्कार झाला पाहिजे प्लीज। आणि सचिन तेलंगे, लवकर ये। अरे 1 मिनिट ये, तर ते पैसे मग दे, तू ये, या ना साहेब। हां, पुरा कुठे हॉल बुक करायचा असेल, ठाण्यामॅनची मोनोपोली आहे ताई, सचिन साहेब या ना। बघा ॲक्च्युली ह्यांनी पिक्चरवर काम करायला पाहिजे होतं, पण ते इथे आलेच। धनंजय शिंदे, हॅलो, नमस्कार। जास्त बोलत नाही मी, इथे मराठी गाण्यांचा कार्यक्रम आहे, सुचलं म्हणून मी लिहून ठेवलं। 4-5 ओळी आहेत, तुम्हाला पटतील कदाचित। एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला गुजराती, हिंदी, तेलुगू, कन्नड, पंजाबी आणि कोकणी भाषिकांच्या सीमांनी घेरलेला, चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेला महाराष्ट्र, सह्याद्रीच्या कडेकपारी आणि कृष्णा गोदावरीच्या कुशीत वसलेला महाराष्ट्र, अशा या मराठी भाषिकांच्या छोट्या भारताचं दर्शन घडवणारा मराठीत उभा आहे हा वाद्यवृंद। बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आमचा एक संचय कराओके करतात, त्यांचा लाईव्ह शो पण केला होता, रुपेश होता। या इथे गाणारे जे कलाकार आहेत, मी त्यांच्या भाषेवर किंवा जातीवर जात नाही, पण त्यांनी महापालिकेने सोगो हा जो ग्रुप आहे त्यांनी एक कार्यक्रम केला होता। त्या कार्यक्रमाची ओळ किंवा कार्यक्रमाचं शीर्षक मला आठवलं, आणि ते या कार्यक्रमाला साजेस आहे, असं आहे, नसून मराठी गाईन मराठी। आणि धन्यवाद पुन्हा एकदा। या माझ्या बाजूला एका चेअरवर 2 माणसं बसली होती, एक खानविलकर आणि दुसरा सिन्हा, म्हणजे मराठी आणि हिंदी। कलाकार कभी मरता नहीं, जिंदा दफनाया जाता है। कलाकार, ये सब कलाकार कभी मरता नहीं, जिंदा दफनाया जाता है। जब भी उसकी कब्र खोदो, तालियों के इंतजार में पाया जाता है। एक वाक्य फक्त बोलतो, एक कलाकार म्हणून मला असं सांगायचं आहे, 8 महिने
जवळजवळ शरीरावर 4 ऑपरेशन्स झेलले आहेत. कालच मला हा कृत्रिम पाय लागला. मॅडमनी आणि यांनी मला बोलवलं की तुम्ही या सर. निव्वळ कलेच्या आणि या गाण्याच्या पोटी, संगीताच्या पोटी मी इथे उभा आहे या सर्व कलाकारांचं स्वागत करायला. आणि तुमचं मी इथे सगळ्यांना एकच वाक्य सांगेन आता शेवटचं, की आपल्या प्रकृतीला जपा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. एक मिनिट या. जर आपण दोघं एकत्र चालू शकतो. माझ्या पायात पण हिप जॉईंट चेंज झालंय. चला हिंमत ठेवा. मॅडम थँक्यू. हे काय मोबाईल आहे मॅडे. हां ट्विंकल मॅडम आणि मैथिली थँक्यू. प्रत्येक कलाकारांनी असंच हसायला पाहिजे. एक मुलगा जीव द्यायला चाललेला, त्याला मॅडम पाठवलं 15 मिनिटांवर कॅन्सल. नाही द्यायचा जीव. थँक्यू सर. सर्व मान्यवरांचे आभार. तुम्ही इथे आलात. थँक्यू सो मच. आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून तुम्ही आलात. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा स्टार प्रोडक्शन या ग्रुपला भरभरून शुभेच्छा. असेच तुम्ही छान छान कार्यक्रम करत राहा. आणि श्रोत्यांनासुद्धा मनपूर्वक धन्यवाद. असंच तुम्ही येत राहा कार्यक्रमाला. आणि तुमच्या हजेरीमुळे, तुमच्या उपस्थितीमुळे प्रोग्रामला 4 चांद लागतात. आणि असेच 4 चांद लावत राहा.